नमस्कार यूजर. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोरम ॲप इन्स्टॉल केलेल्या उमेदवाराच्या प्रतिनिधींनी कोरम ॲपवरती कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे जे आपले ग्रुप हेड असतील, पार्ट हेड असतील, पोलिंग एजंट असतील किंवा बूथ मेंबर असतील, बूथ कमिटी मेंबर असतील, त्यांनी कोरम ॲपमध्ये कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा कोरम ॲप ओपन करायचं आहे. कोरम ॲप ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची सोयीस्कर भाषा जी आहे ती निवडून खाली ॲग्री टर्म्स अँड कंडिशनच्या चेकबॉक्सला क्लिक करून ह्या खालील नेक्स्ट बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत, कॅन्डिडेट आणि रिप्रेझेंटेटिव्ह. तर आता आपण उमेदवाराच्या रिप्रेझेंटेटिव्हमध्ये प्रतिनिधी आहात, तर तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं हिंटमध्ये पण माहिती दिलेली आहे. ॲज अ उमेदवार म्हणजे ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याअगोदर तुम्हाला त्या कॅन्डिडेटने त्याच्या अंडर ॲड करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्यांच्या अंडर जॉईन करू शकता. तर जर कॅन्डिडेटने त्यांच्या अंडर त्यांना जॉईन केलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमचा नंबर टाकला, इथे मोबाईल नंबर टाकला आणि त्यानंतर तुम्हाला इथं जॉईन अंडरवर क्लिक करायचं आहे. जॉईन अंडर ह्या बटनला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता ॲडेड अंडर कॅन्डिडेटमध्ये त्या कॅन्डिडेटचं म्हणजे त्या ॲडमिन नंबर म्हणजे त्या कॅन्डिडेटचा नंबर आणि त्याचं नाव येतं. त्याच्या नावासमोरील हे जे जॉईनचं बटन आहे, ह्या जॉईनवरती तुम्हाला क्लिक करून पुढे यायचं आहे. जॉईनवरती क्लिक केल्यानंतर आपलं नाव जे नाव आणि आडनाव जे त्यांनी टाकलं असेल तिथं ॲड करताना ते नाव आणि आडनाव इथं येतं. ते आडनाव ते सिलेक्ट करून पुढे तुम्हाला मेल ID टाकायचा आहे आणि तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे. आणि त्यानंतर ह्या ॲग्री टर्म्स अँड कंडिशनच्या चेकबॉक्सला क्लिक करून खाली रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर ह्या बटनला क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनला क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल्स सबमिट झाल्यानंतर तुम्ही प्रथमच यूजर असाल तर तुम्हाला डिरेक्टली OTPच्या पेजला रिडायरेक्ट करतं. OTPच्या पेजला रिडायरेक्ट केल्यानंतर तिथं तुम्हाला जो SMS द्वारे OTP येतो तो OTP तिथं टाकून तो OTP व्हेरीफाय करून पुढे यायचा आहे. मी ऑलरेडी रजिस्टर असल्यामुळे डिरेक्टली मला इथं परमिशनचे पेजेस दाखवत आहे. तर OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला परमिशन विचारल्या जातील. त्या परमिशनला तुम्हाला अलाव करायचं आहे 1 by 1. त्या सर्व परमिशन्स अलाव केल्यानंतर हे डिस्क्लेमर रीड करून ह्या ॲग्री टर्म्स अँड कंडिशनच्या चेकबॉक्सला क्लिक करून ह्या अलाव बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर अशा प्रकारे आता कॅन्डिडेटचा रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे त्याचं लॉग इन झालेलं आहे. तर इथं त्याला त्याचं नाव आणि मोबाईल नंबर दिसतो आणि कॅन्डिडेटने तुम्हाला ज्या कोणत्या रोलसाठी ॲड केलेला आहे त्या रोलचा नंबर नाव इथं दिसतं, म्हणजे रोल नेम इथं दिसतो. बूथ कमिटी मेंबर म्हणून मला त्या कॅन्डिडेटने ॲड केलेलं आहे आणि बूथ कमिटी मेंबरच्या जे काही ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटी इथं तुम्हाला मेनू दिसतात. वोटर लिस्ट, डॅशबोर्ड, समरी अशा प्रकारे सर्व तुम्हाला मेनू इथे दिसतात जे काही बूथ कमिटी मेंबरला गरजेचे असतात. अशा प्रकारे तुम्ही ॲज अ कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता कोरम ॲपवरती. धन्यवाद.